हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 100. मान्यता. आपण मानले तर दगडात, धातूत, मूर्तीत, तसबिरीत किंवा अन्य कोणत्याही जडसूक्ष्म धारणेत देव आहे असे एकदा मानले की मग यापुढे नतमस्तक व्हायला आपोआप होते, सांगावे लागत नाही. मग त्या ठिकाणी पावित्र्य पाळायला सहजच सुरुवात होते. देवळात गेल्यावर तिथे बाहेर पादत्राणे पायामधून आपोआप काढले जातात. मनामध्ये वंदनीय, पूजनीय, पवित्र भाव निर्माण होतात. देवाच्या आवारात अयोगिक, अश्लाघ्य, अर्वाच्य, अशोभनीय, अपवित्र, दुरात्मिक वर्तन केले जात नाही. मुखाने देवाबद्दल काव्य स्फुरते. देवाच्या नावाने जप केला जातो. देवाच्या पायावर डोके ठेवले जाते. देवाला हाताने नमस्कार केला जातो. अपराधी भाव असला तर देवाजवळ त्याची कबुली दिली जाते. क्षमा याचना केली जाते. देवासमोर नाक घासले जाते. आणि मग पुढे एखाद्या प्रिय, आदरणीय माणसाबद्दल जे केले जाते त्या सर्व आणखी अनेक विविध गोष्टी केल्या जातात. पुरोहितांचे पूजाविधी यावरच आधारलेले आहेत. सकाळी देवाला उठवण्यासाठी त्याला अनुसरून भक्तिगीते गायली जातात. देवाला तोंड धुवायला पाणी दिले जाते. आंघोळीसाठी पाणी दिले जाते किंवा आंघोळ घातली जाते. अंग पुसायला आणि नेसायला वस्त्र दिले जाते किंवा अंग पुसले जाते. वस्त्र नेसविले जाते. धूप दीप लावला जातो. उदबत्ती अत्तर लावले जाते. सभोवती आरास केली जाते. फुले माळा घातल्या जातात. भोजनासाठी नैवेद्य दिला जातो. देवाच्या स्तुतीची स्तोत्रे, आरत्या म्हटल्या जातात. सायंकाळी थोडक्यात पूजा केली जाते. धूपदीप नैवेद्य दाखविला जातो. स्तोत्रे, आरती केली जाते. शेवटी मूर्तीपुढील देवाच्या पादुका पलंगावर ठेवून मच्छरदाणी लावून देवाला झोपविले जाते. निरनिराळे देव मानले जातात. त्यांचे त्यांचे पंथ, जथा, जाती निर्माण होतात. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या देवाबद्दल कट्टर जाज्वल्य अभिमान असतो. देवावरील भक्ती, श्रद्धा यापोटी कोणी काही अनैतिक वर्तन केले, देवाला अपवित्र बोल लावले तर अशाला कोणत्याही थराला जाऊन दहशत माजविली जाते. अगदी ठार मारेपर्यंत मजल जाते. जगामध्ये आजपर्यंत धार्मिक कारणाने सर्वात जास्त विध्वंस आणि संहार झाला आहे. युद्धे केली गेली आहेत, आज होत आहेत. परंतु जर तसे मानले नाही तर त्याच मूर्तीची विटंबना करणे, ती अपवित्र करणे, ती भग्न करणे, ती नष्ट करणे इत्यादी अशा आत्यंतिक टोकाला मजल जाते. असे कोणी केले की देव बाटला, अपवित्र झाला, विटाळला अशी समजूत होते. याचे प्रमुख कारण धर्म म्हणजे काय ते तत्वतः मूलतः जाणलेले नसते. चिंतन क्रमांक 52मध्ये आपण धर्म याचे चिंतन केले आहे. देव नवसाला पावला नाही की भक्ती, श्रद्धा डळमळीत होते. यामुळे मान्यता बदलली की देव बदलतो. परधर्म चूक वाटतो. त्या धर्माची तत्त्वे पायदळी तुडविली जातात. परधर्मीयांना आपला धर्म स्वीकारायला प्रथम प्रेमाने आणि तसे न जमल्यास बळजबरीने भाग पाडले जाते. आपण मानले तर आई वडील, वयस्कर, बुजुर्ग पूजनीय आहेत. तशी मान्यता नसेल तर त्यांना कोणी विचारत नाहीत. त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते. त्यांना लाथाबुक्क्याने मार दिला जातो. रस्त्यावर फेकले जाते. अन्नाला मोताद केले जाते. हाल हाल केले जातात. प्रसंगी ठार मारले जाते. त्यात बुजुर्ग अधन असतील तर त्यांची फार शोचनीय अवस्था केली जाते. बुजुर्ग जास्त जगत असतील, त्यांच्या पश्चात मिळणारे धन लवकर हाती पडत नसेल किंवा वारसाने धन मिळत नसेल, अपेक्षेपेक्षा वाटा कमी मिळत असेल तर अशा कारणाने बुजुर्गांचे हाल केले जातात. येनकेन प्रकारे त्यांची संपत्ती ओरबाडली जाते. बुजुर्गांशी गोड गोड बोलून, अदबीने वागून, अन्य असत्य करणे सांगून धनसंपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली जाते आणि मग अशा बुजुर्गांना विजनवासी पाठविले जाते. मान्यता आहे तोपर्यंत बुजुर्गांच्या पाया पडले जाते. परंतु एकदा का काही कारणाने मान्यता नष्ट झाली
की बुजुर्गांना पायी तुडविले जाते. मान्यतेमध्ये मन हा शब्द छुपेपणाने दडलेला आहे. तसेच मान्यता द्यायची की नाही यावर विचार केला जातो आणि मग ठरविले जाते. विचार मन करते, त्यामुळे मान्यता द्यायची की नाही हे मन ठरविते. हे पक्के जाणून घ्यावे की मान्यता हा मनाचा प्रांत आहे. मन नेहमी भौतिक उपभोगांना लालसावलेले असते. मनाला एकमेवाद्वितीय उपभोग घेणे हाच निरुद्योग असतो. यामुळे जेथे उपभोगांना संधी असते, जेथे मान्यता दिली जाते, काही कारणाने संधी नष्ट झाली की मान्यता काढून घेतली जाते. याचप्रमाणे आपल्याला होणाऱ्या सर्व भावना ह्या मानसिक आहेत. त्या निव्वळ मनाच्या मान्यता आहेत. तिथे सत्याचा लवलेशही नाही. नित्य घडणारी अगदी थोडक्यात काही उदाहरणे पाहू. तपशील आपला आपण जाणून घ्यावा. आजचा मित्र भविष्यात शत्रू कसा होईल याचा काही नियम नाही. यासाठी त्या दोघांमध्ये एखादा व्यवहार होण्याची वाट पाहावी लागते. कारण जगात पैशाला फार फार अतिमहत्त्व प्राप्त झाले आहे. जरा संधी मिळाली किंवा न मिळाल्यास संधी शोधून पैशांसाठी फसविले जाते. आजचे सुख भविष्यात केव्हा दुःख वाटू लागेल याचा काहीही नियम नाही. यासाठी मूल मोठे होण्याची प्रतीक्षा करावी लागते. मूल झाले सौख्याचा महापूर ओसंडून वाहू लागतो. त्यासाठी आकाश ठेवणे वाटू लागते. मूल परदेशी निघून जाते किंवा भारतात राहिले तर आपल्याला एका कोपऱ्यात जागा मिळते किंवा आपल्याला वृद्धाश्रमाची वाट पकडावी लागते. आजचा साधू भविष्यात केव्हा भुंदू होईल याचा काही नियम नाही. 4 साधक जमले की मठ आश्रम काढला जातो. सुरुवातीला तेथे मोठे छान आध्यात्मिक वातावरण असते, परंतु हळूहळू व्याप वाढतो. पैशांची उलाढाल वाढते. त्यामधून त्या मठाचे आश्रमाचे आध्यात्मिक लॉजिंग बोर्डिंग केव्हा होते ते समजतही नाही. तेथे अध्यात्म हा एक सोपस्कार उरतो. लग्न होते. पहिल्या वर्षभरात मूल होते. आजी मुलाला छान सांभाळते. त्यामुळे आई बाबा त्यांच्या नोकरी कामधंद्यावर निर्विघ्न जाऊ शकतात. 3 वर्षात मूल शाळेत जाऊ लागते. पाळणा घरात राहायच्या वयाचे होते. आता घरामध्ये आजीची अडचण होते. लुडबुड वाटू लागते. सुजाण आजी निमूटपणे वृद्धाश्रमात स्थलांतर करते. भोचक नातलग चौकशी करतात. आजी सांगते, घरी वेळ जात नाही, परंतु वृद्धाश्रमात खूप मैत्रिणी आहेत. त्यांच्याबरोबर मोठ्या मजेत छान वेळ जातो. राजकारणात तर राजकीय व्यभिचाराला काही सीमाच राहिलेली नाही. आपले सहकारी आपल्याशी, पक्षाशी एकनिष्ठ आहेत या भ्रमात पक्षाचा अध्यक्ष असतो. त्यांना कितीही मानाच्या मोठ्या जागा दिल्या तरी त्यांचे समाधान करणे अशक्य असते. जरा कुठे काही जास्त वरची जागा मिळण्याची संधी आली की खुशाल दुसऱ्या पक्षाचा घरोबा करतात. राजकीय खुर्ची ही जनतेची सेवा करण्यासाठी असते याचा त्यांना विसर झाला आहे. खिसे फाटेपर्यंत भरभरून स्वतःची सेवा करतात. भारतात राजकारण काही ठराविक 40-50 घराण्यात अडकलेले आहे. याचा अर्थ मान्यता असल्यामुळे जी भावभक्ती, श्रद्धा असते ती अतात्विक, क्षणभंगूर, असत्य, बेगडी, मिथ्या आहे. तेथे वास्तवात देवत्व असणे असंभव आहे. सत्य, आदर, सत्कार असणे अशक्य. यामुळे मान्यतेमुळे असलेल्या भावभक्तीने, श्रद्धेने मुक्ती मिळणे शक्य नाही. याचप्रमाणे जेथे मान्यतेमुळे आदर, सत्कार, मान सन्मान दिला जातो तेथे हे सर्व ढोंग, सोंग, बेमालून वठवलेला अभिनय, डोळ्यात फेकलेली धूळ असते. तेथे निव्वळ धनसंपत्तीचा सौदा आहे. तेथे उपभोगांवर लक्ष ठेवून केलेला करार आहे. याचप्रमाणे आपल्यामध्ये जे असंख्य, अमोज, विविध रिपू अवेळी अस्थळी उद्भवतात ते सर्व मनाचे व्यापार, विषय, वर्तन, विचार असतात. रिपू ही आपली मानसिक मान्यता आहे. यामुळे जर मन ताब्यात ठेवण्याची युक्ती साध्य झाली तर आपण रिपुमुक्त होतो. पती पत्नी सोडल्यास अन्य स्त्री पुरुषांबद्दल मनामध्ये त्रयस्थ भाव असतो. तेथे काम याचा विवेक सांभाळला जातो. त्रयस्थ व्यक्तीकडून प्रमाद घडला तर क्रोध येतो, परंतु तोच अपराध
स्वतःकडून कुटुंबियांकडून झाला तर क्रोध येत नाही. आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करण्याची मनाची खोडी आहे. मनाला अशाचा हव्यास आकर्षण असते. यामुळे अशी वस्तू दृष्टीपथात आली की तिचा मोह होतो. आपल्याला कोणी कमी लेखले, हाती असलेले दूर गेले की आपल्यामध्ये विक्षिप्तपणा निर्माण होतो. मग आपणही काही कमी नाही असे भासवण्यासाठी मद उफाळतो. आपल्याकडून मस्ती माज दाखविला जातो. दुसऱ्याकडे काही पाहिले आणि ते आपण मिळवू शकत नसलो तर ती त्या दुसऱ्याचा मत्सर वाटू लागतो. आपण 8 दिवसांसाठी एखाद्या ठिकाणी मजा करण्यासाठी जातो, परंतु 8 दिवस संपले की वाटते आत्ता जर आलो होतो तर परत जायची वेळ झाली. ही माया असते. आपल्याकडे गाडी असते, TV असतो, परंतु कोणीतरी आपल्यापेक्षा मोठी गाडी घेतो, मोठा TV घेतो. आपली आर्थिक ऐपत असते. आपण विनाकारण गाडी TV बदलतो. हा अहंकार असतो. या अशा सप्तरिपूंच्या अनेक छटा नेहमी आपल्यामध्ये दिसून येतात. हा सर्व मनाचा खेळ आहे. हे मानसिक असते. ही मनाची मान्यता असते. अशा प्रकारे मनाच्या मान्यतेमुळे आपण मनाच्या पातळीवर जगत असतो. यामुळे आपण सुख आणि दुःख या सभोवती असमाधानी अतृप्त राहून भौतिक आयुष्य जगत असतो. हे बदलण्यासाठी आपल्याला मनाऐवजी जीवात्म्याच्या पातळीवर जगणे गरजेचे आहे. जीवात्मा सदैव आत्मसन्निध असतो. यायोगे तो नेहमी आत्माचरण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. यामुळे केव्हाही कृती, कार्य, कर्म करायचे झाले की आपल्याकडून अत्यंत शीघ्रतेने विचार झाला पाहिजे की हे आपण मनामुळे करत आहोत की जीवात्म्यामुळे करत आहोत. यालाच विवेक, संयम, तारतम्य असे म्हणतात. जीवात्म्याकडून कृती, कार्य, कर्म झाले तर त्यायोगे संचित निर्माण होत नाही. शिल्लक असले तर ते उपभोगून संपुष्टात येते. जीवात्मा सक्रिय होण्यासाठी सतत आध्यात्मिक तत्त्वज्ञान, आध्यात्मिक वाचन करावे, आध्यात्मिक प्रवचन ऐकावे, त्यावर मनन करावे. यायोगे आपले मुक्तीच्या मार्गावर आत्मयात्रा आरंभ होते. मन निष्क्रिय होऊन जीवात्मा सक्रिय होण्यासाठी आपण स्थितप्रज्ञ व्हावे. आपल्यात स्थितप्रज्ञता यावी. स्थितप्रज्ञ हा भगवद्गीतेचा आदर्श आहे. फार मोलाची शिकवण आहे. वास्तवात तोच एकमेव उपदेश आहे. यास्तव पुढील 10 प्रवचनांमध्ये या शतकोत्तर चिंतनानंतर आपण स्थितप्रज्ञ जाणून घेऊ. हरिओम.